आपल्याला माहिती आहे, पहिला जनता दरबार झाला खारकर आलीमध्ये, दुसरा झाला काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये आणि तिसरा रंगायत. आज लोक आपल्या समस्या घेऊन येत आहेत. बऱ्याचशा समस्या मॅनमेड आहेत, मानवाने निर्माण केलेल्या समस्या. नैसर्गिक समस्या कमी आहेत आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे. निश्चितपणे मागच्या जनता दरबाराचा निपटारा समस्यांचा बऱ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. तो पालघर जिल्ह्यातल्या जनता दरबारांचा, नवी मुंबईतल्या आणि ठाण्यातल्या सुद्धा. आणि मला विश्वास आहे की प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी, जनसामान्यांच्या समस्या योग्य मार्गाने सोडवतील. सर, कुठली विशेष समस्या घेऊन लोक आज आलेले आहेत? याच्यामध्ये बिल्डर लोकांनी जुन्या बिल्डिंगमधल्या जागा खाली करायला लावल्या आणि बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना तिथे जागाच दिली नाही. अशा प्रकारच्या समस्या जास्त आहेत. आता सगळ्यात मोठा एक प्रश्न ठाणे परिवहन सेवेमधल्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे 2-2 वर्ष झाले तरी त्यांचे सेवेचे जे सेवा झाल्यानंतरचे जे त्यांना परतीचा प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युएटी ती मिळाली नाही अशी तक्रार त्यांनी केलेली आहे. मी माननीय परिवहन व्यवस्थापकाशी बोललोय आणि लवकरच माननीय आयुक्तांशी बोलून गरज पडली तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर बाबा आला. ओके, नाही चुकीचं आहे ते. आनंद परांजपेंची जे सांगणं आहे ते रास्त आहे की खरं म्हणजे गडकर रंगायतन आणि दादोजी कोंडे मैदान हे सतीश प्रधानांच्या नगराध्यक्ष होण्याच्या कारकिर्दीमध्ये निर्माण झालेल्या 2 वास्तू आणि ठाण्याचे भूषण आहे. आणि त्या सूचना कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी केल्या. आता जर का त्या ठिकाणी त्यांची उद्घाटन त्यांनी केलं होतं तर त्या नावाच्या पाट्या ह्या एकूण दर्शनी भागामध्ये लावल्या पाहिजेत. ही आनंद परांजपेची भूमिका आहे. तर त्या बाबतीमध्ये माननीय आयुक्त महोदयांना तशा प्रकारच्या भूमिका आम्ही सांगू ती झालेली चूक दुरुस्त करू. दादा, बिवलकर कुटुंबियांनी काही तक्रारी वन खात्याकडे केलेली काय एकंदरीत प्रकार आहे आणि या संदर्भाची काय दखल घेण्यात आलेली आहे? बिवलकर कुटुंबाच्या विषयी तक्रारी त्या आमचे ज्याला एसीएस अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे मी दिले. त्यांना सांगितलं तुम्ही त्या बाबतीमध्ये काय खरं खोटं तपासत नाही. नक्की काय प्रकरण आहे ते प्रकरण ते मला हे बघा, आता प्रकरण ते बऱ्याचशा ठिकाणी त्याची वस्तुस्थिती अंतर. तुम्ही एक काम करा, आमच्या खात्याचे एसीएस अतिरिक्त मुख्य सचिव वने मिलिंद म्हैसकर त्यांच्याकडे तुम्ही जर चौकशी केली तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल. वन खात्यावरती खापर फोडलं होतं का कुठेतरी? वन खात्यावरती खापर फोडलं होतं का? वन खात्याचं काय द्यायचं दोष आहे? वन खात्याने कोणाला जमिनी दिल्या नाहीत आणि वन खातं सतर्क आहे, किंवा वन खात्याचे सर्व अधिकारी अतिशय सतर्क आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये वन खात्याची जमीन कोणाच्या घशात घातली जाणार नाही याची दक्षता वन खाते घेत आहे. मात्र येऊरमध्ये सर्रासपणे बांधकाम सुरू आहे, त्या संदर्भात माझ्याकडे तक्रारी आल्या नाहीत. ते बघा, येऊरच्या परिसरात येऊर गाव आहे, तो महानगरपालिकेचा भाग आहे. तर त्या ठिकाणी वन खात्याचं त्या ठिकाणी काही अधिकार नाही. वन खात्यामध्ये काही जर अनधिकृत बांधकाम झाले असेल तर आम्हाला सांगा. तो नॅशनल पार्कचा भाग आहे, लगेच कारवाई करून घ्या. आणखी एक महत्त्वाचा विषय, महापालिका निवडणुका अगदी तोंडावर आहेत. सभागृहाचा प्रारूप आराखडा जो आहे तो मांडण्यात आलेला आहे प्रशासनाकडे. थोड्याच महिन्यामध्ये महापालिका निवडणुका जाहीर होतील. सध्या ठाण्यामध्ये भाजपच्या कशा प्रकारे ताकद आहे, भाजप कशा प्रकारे सामोरं जाणार आहे आणि महापालिका निवडणुकीसंदर्भात कालचं देखील आपलं एक वक्तव्य जे आहे ते देखील म्हणजे 1 नंबरचा पक्ष नवी मुंबईमध्ये भाजप आहे. नाही बघा, नवी मुंबईमध्ये भाजप नंबर 1 आहे, भाईंदरमध्ये भाजप नंबर 1 आहे, उल्हासनगर भाजप नंबर 1 आहे. पालघरची जिल्हा परिषद भाजपचीच. पालघर आता तिथले सगळे आमदार मित्रपक्षांचे आणि तिथला खासदारच भाजपचा असल्यानंतर त्या ठिकाणी प्राबल्य भाजपचंच आहे. आता प्रश्न असे, मित्रपक्षांनी आनंद परांजपेच्या आमच्या अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांनी प्रयत्न केले पाहिजे, त्यांना यश मिळण्याकरता. त्यांना कोणी रोखून टाकण्याची गरज नाही.
प्रत्येकाला माननीय एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, त्यांना सुद्धा त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. शक्य झालं तर महायुतीचीच त्या ठिकाणी एका बाजूने लढाई समोर व्हावी अशी अपेक्षा आहे. परंतु एरवी जर का उद्याला आनंद परांजपेंना सांगितलं की नाही आम्हाला स्वतंत्र लढायचं, त्यांना कोणी विरोध नाही करत. मीच सांगितलं की बाबा आनंद परांजपेंची इच्छा आहे, त्यांना लढू द्या स्वतंत्र. आपली काय इच्छा आहे, भाजपची काय इच्छा ठाण्यामध्ये नाही, आता लढायची? भाजपच्या ठाण्यातल्या जे आमचे पदाधिकारी आमदार आहेत वगैरे त्यांची इच्छा काय की योग्य वेळी तपासली जाईल. तर ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. लढायची इच्छा आहे आता आता प्रश्न आहे, आता मोघम आता ह्या स्टेजला लढायची आहे इच्छा आहे असं बोलणं निश्चित होणार नाही. शक्यतो महायुतीत लढावं अशी सगळ्यांचा रोख आहे. पण उद्याला जर त्या ठिकाणी खरोखर जर एखाद्या समोरच्या पक्षावर अन्याय होणार असेल तर त्यांना मुभा दिली पाहिजे. आनंद परांजपेंची सुद्धा जी स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथच्या अनुषंगाने आनंद परांजपेला त्या ठिकाणी प्राबल्य मिळावं यासाठी मी स्वतः म्हणजे मदत करेन. आनंद विश्वास आहे माझ्यावर, आनंद विश्वास माझ्यावर पूर्ण आहे. मात्र अनेक पदाधिकाऱ्यांनी जे पकड मजबूत केली आहे त्यांच्या प्रभागामध्ये, मात्र या प्रभागामध्ये कुठंतरी अडचण निर्माण होते. त्या ठिकाणी आता शिवसेनेचे या ठाकरेचे असे लोक त्या ठिकाणी आता तिकीट दिले जाणार आहे. का वाटतं येणाऱ्या काळात भाजपच्या त्या ठिकाणी पकड हे मजबूत बघा, माझं म्हणणं आहे कशाला का निवडणुका लागू द्यात मग ह्याच्याविषयी आपण जास्त बोलू. निवडणुका आता आपली प्रभाग रचना होते, निवडणुका जाहीर होतील. आणि एक गोष्ट खरी आहे की मी असं म्हणणार नाही की आम्ही महायुतीचे लोक एकाच बाजूने लढू. काही ठिकाणी बंडखोरी होणारच आहे. ऐकला का ते आजवरचा तो शिरस्ता आहे, ज्याला नाही तिकीट मिळालं, ज्याचं प्राबल्य स्वतःचं वाटतं तो सांगतो बाबा मला पक्षाने नाही तिकीट दिलं तर मी स्वतंत्र लढवेन आणि त्याला कोण रोखू शकतो. ही डेमोक्रेसी आहे.